मित्रांनो, माझं नाव प्रफुल्ल आणि मी आता एक स्टँडअप कॉमेडी चालू केलेली स्टँडअप कॉमेडी करतो म्हणजे. आणि जास्त मला अनुभव लय लय झालेला नाही, पण थोडे दिवस झाले 2-3 वर्ष झाले मी जस्ट त्याचं स्टँडअप कॉमेडीमध्ये परफॉर्म करतो आहे. पण स्टँडअप कॉमेडीमध्ये परफॉर्म करत असताना किंवा सोशल मीडियावर मी व्हिडिओ अपलोड करतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बरेच जण म्हणतात की स्टँडअप कॉमेडीची सुरुवात कशी केली, स्टँडअप कॉमेडीचा शो कसा काय चालू करतो. सर्वप्रथम तुम्ही जर नवीन स्टँडअप कॉमेडियन आहात, तर सर्वप्रथम तुम्ही तुमचा शो लगेच टाकू नका किंवा शो लगेच ऑर्गनाईज करू नका. सर्वप्रथम तुम्ही पहिल्यांदा ओपन माईक्सला राहतात. ओपन माईक्समध्ये जा. तिथं जोक, आपला जोक आहे ना, जोक जोक लिहा. तो जोक लोकांना सांगा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टँडअप कॉमेडीमध्ये करिअरच्या दृष्टीने सुरुवातीला स्टँडअप कॉमेडीकडे पाहू नका. कारण करिअरच्या दृष्टीने पाहणं म्हणजे चुकीचं राहील. स्टँडअप जस्ट हॉबी म्हणून बघा आणि स्टँडअपमध्ये करिअर घडत अशी गोष्ट नाही. कारण स्टँडअपमध्ये करिअर घडायला पूर्णपणे स्ट्रगलचा विषय आहे. तो काय लक बाय चान्स नाही. सोशल मीडियाचा अल्गोरिदम नाही की आपली रील चालणं आपलं याच्यामध्ये व्हायरल होऊन पेड प्रमोशन येते. स्टँडअपमध्ये तसं नसतं. आपला जोक पूर्णपणे चालला पाहिजे, ऑडियन्सला समजलं पाहिजे. त्याच्यावर नंतर आपण डिसाईड करू शकतो आपले शो चालेल का नाही चालेल. शो पण असं नसतो की तुम्ही 15 मिनटं जाणार स्टेजवर परफॉर्म करणार आणि त्याचं ऑडियन्स तुम्हाला तिकीट देणार नाही. शो म्हटलं तुम्हाला 1 ते 1.5 तासाची स्टेजवर जोक हसवलेच पाहिजे लोक. त्याच्यात आता राहतात ओपन माईक. ओपन माईक हा प्रकार काय आहे, तर ओपन माईक सर्वप्रथम जातो. ओपन माईक म्हणजे काय असतो, जिथं पोएट्री, कॉमेडी, सिंगिंग वगैरे जे कोणी आर्टिस्ट आहे त्यांना स्टेज मिळत नाही, तर एक ऑर्गनाईज करतात. एक क्लब राहतो, तो क्लब ऑर्गनाईज करतो ओपन माईक. मग तिथं आपण जायचं, आपलं रजिस्ट्रेशन करायचं. थोडीफार फी घेतात, ₹200, ₹150, ₹100-200 ती फी त्यांना द्यायची. आणि तिथं आपल्यासारखे भरपूर जण, कोणी सिंगर राहतं, कोणी पोएट राहतं, कोणी कॉमेडियन राहतं. ते येणार स्टेजवर आपली कविता, पोएट्री, स्टँडअप कॉमेडी जे काही असं आपल्याला मिनटं वेळ राहतो, 5-10 मिनटं, ते मिनटं परफॉर्म करणार आणि आपला परफॉर्मन्स साजरा करणार. हे झालं ओपन माईक. असे ओपन माईक तुम्हाला किती करावं लागेल, 100, 200, 300, जास्तीत जास्त मी तर म्हणतो 200-300 ओपन माईक जोपर्यंत होते तोपर्यंत तुम्ही स्वतःचा ओपन माईक ओपन माईक करीत राहा, स्वतःचा शो करू नका. कारण ओपन माईक एक प्रॅक्टिसचा मस्तपैकी स्टेज आहे आणि तिथं आपण जोक करायचा, अडल्ट जोक, नॉनव्हेज जोक, कोणता जोक चालतो कोणता नाही हे ट्राय करायचं. त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्ही ओपन शो, एखादा कॉमेडियन, मोठा कॉमेडियन आहे त्याचा शो ओपन करायला चालू करा. म्हणजे त्याच्या तो परफॉर्म ओपन, एखाद्याचा शो ओपन करणं म्हणजे काय, तो परफॉर्म करण्याआधी आपण त्याचा शो ओपन करणे, त्याच्या आधी थोडं परफॉर्म करणे, ऑडियन्सला रुळवणे, हे झालं स्टँडअपचा शो ओपन करणे. आता हे झालं असं स्टँडअपमध्ये. त्याच्यानंतर तुम्ही तुमचा एक शो वगैरे ऑर्गनाईज करू शकता. सोशल मीडियावर तुमची फॅन फॉलोइंग वाढली की मग तुम्ही तुमचा शो वगैरे टाका. त्याच्यानंतर तुमचं असं एक करिअर होईल का, म्हणजे करिअर होऊ शकते असं मला वाटतंय. पण लगेच स्टँडअपमध्ये उतरले पहिल्या 6 महिन्यात तुम्ही शो, 6 महिन्यातून लगेच तुम्ही 6 महिने लिहिणार जोक, 6 महिन्यातून तुमचं स्टँडअपमध्ये करिअर सेट होणार असं नाही. त्याच्यामध्ये तुम्हाला स्ट्रगल भरपूर करावं लागणार ह्या गोष्टीमध्ये, एवढं लक्षात ठेवा. तर असंच मी आता स्टँडअप बद्दल जे काही मला अनुभव असेल ते मी शेअर करायचं आहे. आपण याच्याबद्दल एक सिरीज करू तयार चालू. आणि आपली व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओ करता एवढंच. धन्यवाद.